कोयना धरणाच्या जलाशयाची पाणी पातळी घटल्यामुळे कोयना जलाशयाचं बॅकवॉटर ओसाड पडलंय। जुन्या कसबा पेठ बामनोली गावाचे अवशेष दिसू लागलेत। 1952च्या आधी या भागात कसबा पेठ बामनोली वसली होती। मात्र कोयना धरणाच्या निर्मितीनंतर या गावांचं स्थलांतर झालं। पाहूयात। याच धरणामध्ये जवळपास 15 टीएमसीहून कमी पाणीसाठा शिल्लक राहिल्यामुळे या कोयना जलाशयाचं बॅकवॉटर जे आहे ते पूर्णपणे ओसाड पडलेलं चित्र आता सध्या पाहायला मिळत आहे। सध्या मी बामनोली परिसरात आहे आणि या ठिकाणी जर पाहिलं तर पूर्णपणे हा कोयना जलाशयाचा बॅकवॉटरचा भाग पाण्या वाचून पूर्णपणे ओसाड पडलेला पाहायला मिळत आहे। खरं तर कोयना धरणापासून 80 ते 90 किलोमीटर बॅकवॉटरचा परिसर असल्यामुळं मोठ्या प्रमाणात या ठिकाणी निसर्गाची देणगी असं चित्र दरवेळी पावसाळ्यामध्ये पाहायला मिळत असतं। मात्र आता जर उन्हाळ्यात मे महिन्यात जर चित्र पाहिलं तर पूर्णपणे हा भाग ओसाड असा पाहायला मिळत आहे। प्रामुख्यानं एक महत्त्वाचं सांगायचं झालं तर या ओसाड पाणी पातळी कमी झाल्यामुळं या भागामध्ये कसबा पेठ बामनोलीचे जुने अवशेष जवळपास 1952च्या आधी जी या ठिकाणी कसबा पेठ बामनोली जी होती ती या परिसरात वसलेली होती आणि आता जर पाहिलं तर मी त्याच परिसरात ह्या जे अवशेष आहेत त्या भागामध्ये आहे आणि आता पाहिलं तर काही जुनी बामनोलीची बाजारपेठ असेल किंवा याच ठिकाणी जे जुनं मंदिर होतं हे मंदिर देखील आता दिसत आहे। पूर्णपणे हा भाग जो होता तो 1952 साली या ठिकाणी धरण बांधण्याच्या आधी या भागामध्ये लोकवस्ती होती। अशी अनेक भागामध्ये या पाणी पातळी घटल्यामुळे अशा अनेक भागामध्ये अशा पद्धतीनं अवशेष जे आहेत ते गावांचे दिसू लागलेले आहेत।